हाय हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असाल. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागे ना एक वेगळंच मोटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला मी म्हणतच आहे की आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहे. तर फायनली ना तो दिवस आता उद्या येणार आहे. तर आज आहे 24 तारीख, तर उद्या आहे 25. तर 25ला आम्ही निघणार आहे. कुठे निघणार आहे ते मी आता नाही सांगत. तर व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तुम्हाला तेव्हा कळेल. आणि शॉर्ट्स तिकडे गेल्यावर मी स्टोरीज वगैरे इंस्टाला टाकत असते. सो तुम्ही इंस्टाला फॉलो केलं नसेल तर पटकन फॉलो करून घ्या. इंस्टाची लिंक माझ्या यूट्यूबच्या बायोमध्ये आहे, डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो नक्कीच इंस्टाला पण सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि यूट्यूबला नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब. तर हे सांगत होते. तर आता आज ना लास्ट दिवस आहे, म्हणजे उद्या सकाळी आम्ही निघणार आहे. तर त्याच्यासाठी पॅकिंग वगैरे सगळं करायचं आहे. तर ते कसं कसं करणार आहे तर ते मी काय शेअर करत नाही, पण शॉपिंग वगैरे सगळं झालं आहे आमचं. तर बॅग पॅक करायचं आहे, आता स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे. आणि थोडेसे जे कपडे आम्ही घेतलो ना तर ते अल्टर पण करायचं आहे. तर तिकडे पण जायचं आहे. आणि एवढे दिवस आमचं शॉपिंग थोडंफार असं चालू होतं. तर काय काय कपडे घेतले ते तुम्हाला नंतर दिसेलच तिकडे गेल्यावर, माझ्या स्टोरीमध्ये म्हणा किंवा मग पोस्टमध्ये. तर तुम्ही बघालाच तर त्या सगळ्यांची लिंक ना मी आत्ताच कम्युनिटी पोस्टला देऊन ठेवते. जर तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन बाय करू शकता. आणि एक व्हिडिओ पण मी लाईव्ह केला आहे शॉपिंग हॉलचं, तर तेही बघा. त्याच्यातले सगळे लिंक्स पण कम्युनिटी पोस्टला दिली आहे, तर ते पण नक्की चेक करा. तर चला बघूया आजचा दिवस कसं जातोय. तर आजचा दिवस खूप थोडंसं बिझीच असणार आहे, कारण मला थोडं हेअर स्ट्रेटनिंग पण मी आजच करून घेते, कारण उद्या आम्हाला निघायचं आहे 11-12 वाजता. आणि 2 वाजता ट्रेन आहे आमची. सो 12-1 पर्यंत निघावं लागेल. तर आजच जे म्हणा पॅकिंग म्हणा बाकी काही गोष्टी जे जर्नीमध्ये आपल्याला लागतं ते हे सर्व आज करून ठेवावं लागेल. सो ते सगळं करून घेते आणि तुमच्यासोबत पण ते शेअर करते. तर चला व्हिडिओच्या शेवटपर्यंत असंच कनेक्ट राहा. आणि नवीन असाल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर दुपारी स्वयंपाकामध्ये ना इकडे पनीरची मस्त अशी भाजी बनवली. आणि दुपारी पण होईल, रात्री पण होईल असंच बनवले. म्हणजे रात्री ना परत डबा वगैरे बनवायचं टेन्शन नसतं, कारण ह्यांचं नाईट सुरू होतं. आणि दुपारी ना चिनूचं असं काही ओरडायचं चालू होतं की म्हणजे नाही का बोलायचं, प्रॅक्टिस वगैरे चालू आहे त्याचा. आणि आता थोडंसं बोलत आहे. तर नंतर मग ह्यांना जायचं होतं रात्री कामाला, तर ह्यांचं टिफिन वगैरे पॅक करून दिला. आणि आमचं पण जेवण वगैरे सगळं झालं. चिनूला झोपवले होते. आणि मग थोडंसं टाईमपास केल्यानंतर ना रात्री 1 वाजता मी इकडे हे सर्व काम करायला घेतले. म्हणजे रवा वगैरे सर्व भाजून घेतलं तुपामध्ये, मखाने पण भाजून घेतले. चिनूला असंच फिरता फिरता खाता येतं म्हणून तुपामध्ये ते सर्व भाजून ठेवलं. आणि बाकीचं ड्रायफ्रूटचं पावडर बनवायचं होतं. मग अक्रोड, काजू, बदाम सर्व जे काय होतं ते सगळं भाजून ठेवले होते. आणि मग त्याच्यानंतर बॅग पॅक करायला घेतलं. माझे आणि चिनूचे सगळे इथे कपडे वगैरे पॅक करून ठेवले. आणि हे सर्व करायला ना रात्री मला 2 वाजले. म्हटलं आता हे सकाळी सर्व करत बसल्यावर ना खूप जास्त वेळ होतं, म्हणून ना रात्री किती का वाजे ना म्हणून पूर्ण पॅकिंग बाकीचं चिनूचं खायचं वगैरे जे असं ना ते सर्व ठेवून घेतलं. आणि सकाळी उठून ना जेवण वगैरे डायरेक्ट स्वयंपाक बनवलं होतं. जेवण पण झाले आमच्या इकडं. आणि अजून एक बॅग एक्स्ट्रा झालं, म्हणजे सर्व डबे वगैरे ठेवून घेतले होते. जे कपडे धुतले होते तेही घरातच घातले. आणि चिनू पण आंघोळ वगैरे करून मस्त झोपला होता इथे. म्हटलं जायचं होतं आता इथे. मग सगळे भांडे वगैरे पण घासून घेतले. आणि पूर्ण घर ना क्लीन वगैरे करून ठेवलं होतं. आणि तेवढ्याच इकडे ना कंपाऊंडच्या साईडला मोर आलं होतं, म्हटलं त्यालाही टिपूया म्हणून ना त्याचाही व्हिडिओ घेतला. आणि खूप मस्त वाटत होतं. आणि फायनली ना आम्ही घरातून इकडे निघालो जाण्यासाठी. आणि किती जास्त गरमी होत होतं तुम्ही बघू शकता, किती घाम येत आहे. आणि फायनली ना इकडे रिक्षामध्ये वगैरे बसून ट्रेनमध्ये आम्ही इथे पोहोचलो स्टेशनला. हाय हॅलो, कसे आहात? मजेतच असायला हवं. मी राणी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आम्ही चालू आहे आग्र्याला. तर आता स्टेशनवर पोहोचलो आहे जस्ट. तर बॅग वगैरे झालं, तर आता अजून ट्रेन यायची आहे, थोडंसं वेळ आहे. तर चला बघूया कुठे कुठे जाणार आहे. तर आग्रा हे कानपूरवरून ना फक्त 4 तासाचं अंतर आहे.
तर 4 तासामध्ये लवकरच पोहोचतो आम्ही. सो म्हणून ना आग्रा आम्ही हे पॉईंट निवडलं यावेळेस फिरण्यासाठी ॲनिव्हर्सरीला म्हणून. तर म्हणजे ट्रेनमधून जाता जाताच ना एकदम जवळ आल्यावर हे लाल किल्ला आहे, तर लागलं होतं. म्हटलं हेही कॅप्चर करूया. खूप छान आहे, खूप मोठा आहे, खूप जास्त फिरायला आहे ह्याच्यामध्ये. आता हे आपल्याला बाहेरून दिसत आहे. आता ह्याच्या आतमध्ये कसं आहे, काय आहे ते सर्व आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नक्कीच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण उद्याचा व्हिडिओ मिस करू नका. खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे. आणि मग त्याच्यानंतर ना ट्रेनमध्ये बसून सर्व झाल्यावर ना आम्ही आलो इकडे, रूम वगैरे पाहिलो. तर ह्यांनी ना रूम वगैरे सगळं बघून आलेत. आणि मग आल्यावर ना पहिल्यानंतर सगळं थोडंसं फ्रेश वगैरे झालो, म्हणजे नाही का आम्हीही फ्रेश झालो, लेकरांना पण फ्रेश केलो. आणि आमचं इकडे चालू होतं रील वगैरे बनवायचं म्हणून, पण ते काही जमलं नाही. म्हटलं आता जाऊ दे, नंतरच बनवूया. आम्ही सगळं फ्रेश वगैरे झाल्यावर नंतर लेकरांचं पण इथं आवरून वगैरे दिलं. आणि मग हे पण आले, ह्यांचं पण सगळं आवरून घेतलं. आणि मग इकडे जात होतो आम्ही, म्हणजे मैत्रीचं हे समोरचे दिसत आहेत ना, त्यांचा बड्डे होतं, तर तिचं बड्डे सेलिब्रेट करायचं होतं. पण इकडे आल्यावर कळालं की ताजमहल आणि लाल किल्ला हे फक्त 6 वाजेपर्यंत सुरू राहतं एंट्री, आणि 7 वाजता सगळंच बंद होतं. तर ना सगळ्यांचंच मूड थोडंसं ऑफ झालं, कारण आम्ही हे विचार करून आलो होतो की आता इकडे आग्र्यात ताजमहलच्या समोर वगैरे मस्त ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया. तर पण हे सगळं ना मूड फ्लॉप झालं. सो जाण्याआधी ना तुम्ही सगळं टायमिंग वगैरे सगळं बघून घ्या. ते सर्व ना मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की कसं काय आहे म्हणून. तर इकडे खूप जास्त ट्रॅफिक होतं रोडवर, पण फोटो काढायचे होते म्हणून थांबले होते. तर ह्याच्यावरूनच ना माझा आणि म्हणजे माझ्या नवऱ्याचं थोडंसं वाद झालं. असो, अशा छोटे बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है म्हणत पुढे चालून तर जायचं. आता आम्ही आलो आहे आग्रा फोर्टच्या गेट समोर. तर 6 वाजताच आहे ना म्हणजे बंद होतं पण आता थोडंसं उघडं आहे, म्हणजे बाहेरूनच फोटो वगैरे काढू शकतो आपण. सो आता आमचे थोडे भांडणं झाले, तर आम्ही इथे बसलो आहे. असो, तर असं काहीसं लुक आहे. जाऊ दे, मी नाही करत. दोघे जण थांबा, फोटो काढू. थांबा तिथं, गाडी येते तर गाडी येते रे. कधी काय खरं इकडे बघा तू, ए आदू इकडे बाय. व्हिडिओ काढ. आणि ते इतकं मोठं रोड होतं, हायवे होतं, पण या लेकरांना मात्र ना इतकं जास्त खेळायचं होतं, इतकं जास्त पळायचं होतं की सारखं रोडकडे असं त्यांचं चालू होतं. म्हणजे फक्त थांब रे, फोटो काढू रे, म्हणजे बिलकुल थांबायचं नव्हतं, कोणाचंच ऐकत नव्हता. खूप जास्त सुसाट पळत सुटला होता. आणि रडायचं पण चालू होतं थोडंसं पकडल्यावर वगैरे. तर असं काहीसं सर्व चालू होतं. मग त्याच्यानंतर इकडे थोडंसं वेळ थांबलो, कारण केक वगैरे यायचं होतं. तर ते मैत्रिणीचं बड्डे सेलिब्रेट करायचं होतं. मग तिचं बड्डे वगैरे इकडे झालं. आणि मग त्याच्यानंतर ना आम्ही निघालो हॉटेलच्या दिशेने, म्हणजे जेवण वगैरे करण्यासाठी. सो मग तिकडे गेल्यावर मस्त असं जेवण केलं, थालीच ऑर्डर केलं होतं. मस्त जेवण वगैरे केलं आणि मग रूमवर गेल्यावर ना आराम केला. तर असा होता आजचा दिवस. तर हा व्लॉग कसं वाटलं मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि उद्याचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो ते व्लॉग नक्कीच बघण्यासाठी माझ्यासोबत कनेक्ट व्हा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. Thanks for watching and please like, share, subscribe.